नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. 12 ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग हे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि तेही पुणे जिल्ह्यात. त्याचा कायापालट करण्याचं त्या ठिकाणी ठरलं आणि तिथलं कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येत आहे. या ठिकाणी भाविकही येतील आणि पर्यटकही येतील अशी दुहेरी व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे. त्या ठिकाणी 200 घरांचा जो प्रश्न आहे, ती नवीन घरं सरकार बांधून देणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. तेव्हा जाऊयात आपण भीमाशंकर. आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी पुण्यामध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेतला. त्यामध्ये अफवांवरती शिवसैनिकांनी विश्वास ठेवू नये, आपलं ऑपरेशन टायगर कधीही होणार नाही आणि आपणच ऑपरेशन टायगरच्या शोधामध्ये असून भक्ष्य आपल्या स्थानी पडण्याची शक्यता आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. जाणून घेऊयात ठाकरे. दिल्लीत संजय राऊत देखील अचानक केलेला आहे आणि तुमचे एक खासदार आज प्रतापराव दाभोळ यांची देखील त्यांची भेट घेतली आहे. मला वाटतं आपण अफवांवर विश्वास ठेवू नका. उद्धव साहेब आणि मी आम्ही तथ्य पाहिलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवू. काही काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास करणारे लोक आहोत. सगळे जे निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या राज्यामध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत. आम्ही असू, पवार साहेब असतील, सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी यांना मशालीवर जिंकून आणलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते आणि हे सगळे लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहेत. आदेश पाळला तुम्ही ऑनलाईन कुठून आलं याचा अर्थ त्याची चलबिचल चालू दिसते. ऑनलाईन येणं चुकीचं काय? कोणाचा त्रास असेल ना? कलामचं बोलणं झालं, उमराजे निंबाळकर होते. त्यांचं म्हणणं असं होतं की मुलाला ऍडमिट केलेली, पण मी नाराज नाहीये. पण बाकीचे खासदार काल रात्री आमची जी जिल्हा प्रमुखांची झूम कॉल झाला त्याच्यात सगळे आमदार जेव्हा फुटलेले चाळीस तेव्हा सुद्धा आता देखील तशीच परिस्थिती दिसते. कारण आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये बघतोय की काय परिस्थिती आहे. अनेक खासदार दिसत आहेत. तर त्याच्या पार्श्वभूमीवर काय करताय? एक तृणमूल काँग्रेस बद्दल पाहिलं असेल 20 खासदारांनी वेगळा गट फॉर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ही सगळी एहसान फरामोश लोक आहेत. जिंकले ममता दिदींच्या नावावर आणि आता लगेच सरकार बघांतर टुपुक टुपुक उड्या मारून पळतात. एक महत्वाची गोष्ट आहे की आमची केस जवळपास आता 4-4.5 वर्ष चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील केस तेवढीच वर्ष चालू आहे. तसं पाहायला गेलं तर संविधानामध्ये ही खूप मोठी तरतूद आहे, मोठी घटना आहे की एखाद्या पक्षाचं फुटून चोरून कोणीतरी ते नाव चोरू शकतं, निवडणूक आयोग त्यांना सिम्बॉल देखील देऊ शकतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचं म्हणणं एकच आहे, आत्ताचे जे पूर्ण आदर ठेवून सांगतो सरन्यायाधीश आहेत, त्यांच्या म्हणण्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉइड. आणि तो जस्टिस डिस्ट्रॉय होताना दिसतोय का आपल्या देशामध्ये? आपलं लोकशाही डिस्ट्रॉय होत दिसते का? पण हा ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं शन्ना जोशी पुरस्कार देण्यात येतो. कायदे निर्मितीमधील महिलांचे योगदान हे विद्या देवधर लिखित पुस्तकाचं प्रकाशन नीलम गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. नीलम गोरे यांनी सांगितलं की देशामधल्या कायद्या निर्मितीमध्ये महिलांचं योगदान खूप मोठं आहे, असं इतिहासही त्याची साक्ष आहे आणि वर्तमानातही ते सत्य आहे. जाणून घेऊयात नीलम गोरे. याचं प्रतिबिंब प्रत्येक कायद्यामध्ये पडत असतं आणि म्हणूनच आपण एका दृष्टीने म्हणू शकतो की समाजातील परिस्थिती बदलली की कायदाही परिवर्तनीय आहे. हा फरक आहे मोठा. की पूर्वीच्या काळामध्ये कायदा हा अपरिवर्तनीय मानला जात होता आणि आता परिवर्तनीय आहे आणि त्याच्याचमुळे वेगवेगळ्या राज्यांच्या मधले कायद्यांचा ताईंनी उल्लेख केला, विद्याताईंनी. परंतु मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं की एका बाजूला आपण म्हणतो की सती प्रथा किंवा बालविवाह हे एवढे प्रचलित असताना त्यालासुद्धा अपवादात्मक उदाहरणं आपल्याला अनेक दिसतात. पण ती उदाहरणं लोकांच्यापर्यंत तेवढी पोचत का नाहीत हा एक प्रश्न मला पडतो. उदाहरणार्थ अहिल्याबाई होळकरांचं व्यक्तिमत्व, म्हणजे ज्या काळामध्ये सती जाणं हा प्रघात होता त्या काळामध्ये त्यांनी राज्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि त्यांच्याबद्दलचं आपण जेव्हा वाचतो त्यावेळेला त्यांच्या स्वतःच्या निधीमधून त्यांचा वैयक्तिक त्यांचा खर्च जो असेल त्याच्यामधून त्यांनी अनेक देवस्थानांना आणि आजही महाराष्ट्रातल्या नद्यांच्या ठिकाणी घाट